तर माझ्या सर्व बौद्ध बांधवांनो, सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय. तर बंधूंनो, आज आपण बघतो आहे छावा सिनेमा आलेला आहे आणि छावा चित्रपटामध्ये काय दाखवलेलं आपल्याला माहीत आहे. त्यांनी काही गोष्टी चुकीच्या दाखवलेल्या आहे. कोणी म्हणतात ब्राह्मणांनी कावा केला, कोणी म्हणतात शिर्क्यांनी कावा केला. यावर खूप वाद चालू आहे. पण मला असं म्हणायचं आहे की यामध्ये जे महार जातीचे जे योद्धे आहेत, ज्यांनी संभाजी महाराजांचे जे तुकडे आहेत ते जमा करून शिवले आणि अंत्यसंस्कार केले, त्या ठिकाणी समाधी बांधली, ते गोविंद महाराज. जे रायप्पा महार होते, ज्यांनी संभाजी महाराजांना कैद केले असताना स्वतः पुढे जाऊन जीव जाणार हे माहीत असतानाही ते संभाजी महाराजांसाठी धावले. तर ह्या गोष्टी ज्या डायरेक्टर आहेत त्यांनी दाखवलेल्या नाही. तर हे नेहमीच आपल्यावर अन्याय होत असतो, हे आपण बघत असतो आणि आपण मोठपणाने पाहत असतो. आणि बरेचसे यूट्यूब चॅनलवर, सोशल मीडियावर ह्या गोष्टी आलेल्या आहेत की महारांचा जो इतिहास आहे, गोविंद महार आणि रायप्पा महार, ज्यांनी संभाजी राजांसोबत काय झालेलं आहे ते दाखवलेलं नाही. तर मला वाटते आपण असं रडत बसण्यापेक्षा आपण एक स्वतःचा चित्रपट निर्माण करायला पाहिजे संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा. आणि त्यामध्ये ब्राह्मण फितुरी करतात आणि संभाजी महाराजांना पकडून देतात, असा पण इतिहास लिहिलेला आहे. त्या कादंबरीच्या आधारे ते दाखवावं आणि औरंगजेबाने शिक्षा केल्यानंतर गोविंद महाराज आणि रायप्पा महार यांचा पण इतिहास दाखवावा. आणि कशा पद्धतीनं गोविंद महाराने संभाजी महाराजांचे ते शरीराचे तुकडे शिवले आणि अंत्यसंस्कार केले, आणि कशा प्रकारे औरंगजेबाने सांगितलं की जर कोणी संभाजी महाराजांच्या तुकड्यांना हात लावतील त्याला हाल करून मारल्या जाईल, अशी सक्त ताकीद संपूर्ण देशामध्ये असताना, त्यावेळच्या त्या परिसरामध्ये असताना गोविंद महाराजांनी जीवाची तमा न बाळगता, कुटुंबाची तमा न बाळगता, कारण कुटुंब पण उद्ध्वस्त करणार आणि समाज पण उद्ध्वस्त करणार अशी धमकी औरंगजेबाने केली होती. त्या धमकीला न घाबरता एक वीरासारखं त्यांनी काम केलं आणि तो भाग याच्यातून चित्रपटातून गायब आहे. तो आपण दाखवला पाहिजे. कमीत कमी आपण यूट्यूबवर चित्रपट निर्माण करून सुद्धा टाकू शकतो किंवा यूट्यूबद्वारे सुद्धा आपण व्हिडिओ बनवून असा संभाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज दाखवू शकतो, ज्याच्यामध्ये गोविंद महाराज आणि रायप्पा महार यांचा इतिहास आहे. तर आपण किंवा चित्रपटाद्वारे सुद्धा आपण हे करू शकतो. आणि अजून एक विषय असा मी ऐकलेला आहे की काही लोक म्हणतात की अनेक मराठा समाजाचे लोक चिडलेले आहेत की गणोजी शिर्के यांनी त्यांची फसवणूक नाही केली, फितुरी नाही केली, तर ब्राह्मणांनी ती फितुरी केली. कारण नंतर पेशव्यांचं राज्य आलं तर मराठेसुद्धा आरडाओरड करत आहे. तर मला असं म्हणायचं आहे की मराठ्यांनी सुद्धा असा आरडाओरड न करता जे मराठा डायरेक्टर आहेत त्यांनी एक संभाजी महाराजांचा चित्रपट तयार करून आपल्याला जे इतिहास पाहिजे आहे, ब्राह्मणांनी कपट करून पकडून देऊन संभाजी महाराजांची हत्या झाली आणि त्यामध्ये गोविंद महाराज आणि रायप्पा महाराज यांचा इतिहास दाखवला पाहिजे. जी संभाजी महाराजांची तुकड्या शहराची जमा करून त्याचे अंत्यसंस्कार केले, तेव्हा समाधी झाली आणि त्यानंतर औरंगजेबाने त्याला कोणती शिक्षा केली हे आपल्या चित्रपटामध्ये मराठ्यांनी सुद्धा दाखवावं. जे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहेत त्यांनी असं हे करावं असं मला वाटते. जय हिंद, जय भारत, जय शिवराय, जय शिवाजी, जय भवानी, जय भीम, नमो बुद्धाय. हे इंडिटेक थिंक टँक चॅनल आहे. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपले विचार प्रकट करा.